परंतु दोन क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या मध्ये चेंडू पडला गेलाय. प्रशांत चेंडूला फील करतो पण 2 धावा इथे घेताना पाहतोय. या 2 धावा, या 2 धावण्याशी धावफलक पुढे सरकते, जाऊन पडते ते 4 या आकड्यावर. 4 रन्स ऑन बोर्ड. भावेश पहिला चेंडू पाहिला तर चांगला हाताळला होता, दुसरा चेंडू अप्रतिम होता, दुसरा चेंडू पाहिला तर ऑन द मार्क होता, दुसरा चेंडू सुद्धा एक झेल उडा होता, पण प्रशांत यांनी झेल कन्वर्ट करणं गरजेचं होतं त्यावेळेस. यावेळेस लोअर फुल्ड चेंडू होता, फक्त दिशा दिला, चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन बॉन्ड लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय एक चौकार. 4 धावा. या 4 धावा, या 4 धाव्यांशी धावफलक जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. बघा जिकडे कुठेतरी धावसंख्या थोडं स्लो मंद गतीने चालू होती, स्लो सुरुवात होती, परंतु आता थोडंसं वेग देण्याचं काम अजित यांनी केलंय. यावेळेस पुन्हा एकदा जागा पण खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंच आमच्या बाजूला वळाले. पंचांचे दोन्ही हात समांतर आणि एक धाव येते अवांतर. या अवांतरच्या मधनं धावत होतो एक भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन बोर्ड. पहिलं षटक अजून सुद्धा पाहिलं तर चालू आहे. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर चांगली गोलंदाजी करताना पाहतोय. यावेळेस ओव्हरपीट चेंडू होता, आडव्या बॅटचा वापर केला होता, परंतु बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. अजून एक फायनल चेंडू पाहिलं तर निर्धाव येतोय. चांगला कमबॅक पाहतोय आपण गोलंदाज भावेश मोकाशी यांच्याकडून. 5 चेंडूचा खेळ झाला, अजून सुद्धा पाहिलं तर शेवटचा बॉल असेल या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा मुस्टामिंग झालाय, चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे प्रशांत पुन्हा एकदा फेम मध्ये त्याला पाहतोय, परंतु पहा थोडासा बॉल मला वाटतं त्यांना सापडत नाहीये आणि त्याचाच फायदा पाहिला तर 2 फलंदाजांनी भरपूर घेतलाय. या 3 धावा येताना पाहतोय आपण शेवटच्या चेंडूवरती. या 3 धावा आणि या 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. 12 रन्स ऑन बोर्ड. षटक संपते पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 12, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक हाताळी नवीन गोलंदाज आपण पाहतोय उमेश वरगण यांना पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असतील. वैतिक पहिला सांघिक दुसरं षटक घेऊन उमेश यांचा पहिला बॉल सामना करतील. पुन्हा एकदा अजित प्रेमळ यांना पाहिलं तर आपण नॉनस्ट्राईक गेमला अजून सुद्धा उभे असतील. यावेळेस चोरा मारचा प्रयत्न केला तर पॉइंट रिझन मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहे. डीप पॉइंट मध्ये आपण पहिला क्षेत्ररक्षक होता तैनात आणि चांगला क्षेत्ररक्षक पाहतोय. एक सिंगल धाव, सिंगलने धावफलक 13 वरती जाऊन पोहोचते. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिझन मध्ये प्रशांत जवळ चेंडू जातोय. 1 धाव झाले, फक्त एक सिंगल धाववरती समाधान मानावं लागते. प्रेमळ स्ट्राईक वरती होते. प्रेमळ यांनी पहिला चेंडू फेस केलाय आणि स्वतःचं अकाउंट सुद्धा ओपन केलंय प्रेमळ यांनी. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. 14 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा उमेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस उडवलाय, मुस्टामिंग झालाय. प्रशांत चेंडू खाली येतोय आणि प्रशांत यावेळेस करत नाही चुकी, फलंदाज होतोय बाद. मिस्टर अजित गांगडा बॅक टू डग आउट. गॉन.
आदरणीय सन्माननीय वैभवजी पागी यांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय. त्यांनी कृपया करून या VIP डायस वरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे आणि या मॅचचा त्यांच्या शुभ हस्ते मेडल सुद्धा मॅन ऑफ द मॅचचे लागलेले आहेत. त्यांना कृपया करून आम्ही आमंत्रित करतोय. त्यांनी या आणि कृपया करून VIP डायस वरती येऊन स्थानपन्न व्हा. न्यू बॅटर आपण पाहतोय युवराज यावेळेस ऑफ ट्रॅकर होता, फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळून काढलाय, परंतु प्रशांत पुन्हा एकदा येत आहे, चांगला फील केलाय, चांगला थ्रो, परंतु बघा किपरला गॅदर नाही करता आला. या दोन धावांचे धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचते. 16 रन्स ऑन बोर्ड. युवराज न्यू बॅटर आपण पाहतोय. या षटकाचा विचार करायला तर पहिल्या चेंडूवर सिंगल धाव, दुसऱ्या चेंडूवर सिंगल धाव, तिसऱ्या चेंडूवरती विकेट आणि चौथ्या चेंडूवरती पहिल्यावर 2 धावा. 5वा चेंडू या षटकातील हाफ ट्रॅकवर होता, पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न बघतो तर चेंडू जातो मिड विकेट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे पुन्हा एकदा प्रशांत. मोठे यावेळेस प्रशांतने थोडंसं बिझी ठेवलंय बॅटरने, कारण प्रशांतकडे वारंवार चेंडू येताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. 70 रन्स ऑन बोर्ड. 17 आणि कोणाला होतोय खतरा. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय प्रशांत, पुन्हा एकदा फ्रेम मध्ये त्याला पाहतोय. बघा यावेळेस प्रशांत कडून थोडंसं फॉर्मल झालं, परंतु एक सिंगल धाव इथे स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. 8 रन्स ऑन बोर्ड. षटक संपते. दुसऱ्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन गोलंदाज पाहतो आपण प्रशांत, ज्यांना थोडंसं बिझी ठेवलं होतं मागच्या 2 षटकामध्ये. तो बॉलिंग ट्रॅक वरती त्यांना पाहतोय. प्रेमळ स्ट्राईक वरती असतील. यावेळेस उडवलाय आणि बॉलला सरळ पाठवलाय आमच्या लाडका प्रेक्षकाच्या भेटीसाठी. षटकार आलाय, बिग शॉट. बघा पहिल्या 2 षटकामध्ये पाहिलं तर नॉनस्ट्राईक एडला प्रेमळ होते, परंतु यावेळेस स्ट्राईक वरती आला प्रेमळ आणि प्रेमळ यांनी मोठा फटका खेळलाय. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हर पिच होता. मिस्टर बेंगल क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात आणि त्याच्याकडून होत नाही चुकी. पाहतोय प्रेमळ यांच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. षटकानंतर पाहिलं तर प्रत्युत्तर दिले गोलंदाज प्रशांत यांनी. फलंदाज बाद. आदरणीय सन्माननीय भरतजी वळवे आणि सुनीलजी वळवे यांचे सुद्धा आगमन झाले, त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय. त्यांनी कृपया करून VIP डायस वरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. मान्यवर विनंती असेल कृपया करून त्यांनी इथे येऊन स्थानपन्न व्हायचं आहे आणि या मॅचचा स्वाद घ्यायचा आहे. न्यू बॅटर आपण पाहतोय यश गांगड्यांना पाहतोय. स्ट्राईक वरती प्रशांत. यावेळेस लोअर फुलटो चेंडू होता, फटका तर फसला होता, परंतु नोमॅन्स लँडला चेंडू. उमेश दुरून जातोय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतोय पण चेंडू ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षक दुरून आलाय उमेश आणि फील करेल तो पण एक 2 धावा घेताना पाहतोय. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचते 26 या आकड्यावरती. 26 रन्स ऑन बोर्ड. प्रशांत
न्यू बॅटर पाहतो आपण प्रवीण हांडवे यांना पाहतोय बॅटिंग मार्क वरती. शेवटचा बॉल असेल या षटकातील. या षटकामध्ये दोन महत्वाचे फलंदाज डगआउटला पाठवलेत परंतु धावा सुद्धा भरपूर दिल्यात. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता. बघा पंचांकडे लाऊड अपील केली जाते. पंचांचा बोट आकाशाकडे आणि फलंदाज होतो एक रिजाऊटच्या रूपामध्ये बाद. प्रवीण हांडवा बॅक टू डगआउट कॉन. धावसंख्या पाहिल्या तर 28 वर जाऊन पोहोचलेली आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटचा आणि निर्णायक षटक हाताळण्यासाठी आपण पाहतो पंकजांना प्रचलन केलं जाते. पंकज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. स्लाववरचं षटक असेल. या षटकामध्ये पाहिलं तर मागच्या षटकामध्ये 10 धावा खर्च केला परंतु 2-3 महत्वाचे विकेट प्रशांत यांनी घेतले होते. एक चांगली गोलंदाजी धावा भरपूर दिल्या परंतु यावेळेस पाहिलेला पहिला चेंडू ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहे एका टप्प्याने फील्ड केले तो पण 2 धावा इथे खेळताना पाहतोय. बघा फटका चांगला होता परंतु लांबी तेवढी चांगली मिळाली नाही. त्याच कारणास्तव पाहिलं तर 2 धावा. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचले 30 आकड्यावर 30 रन्स ऑन बोर्ड. युवराज पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवरती सज्ज असतील. युवराज यांचा विचार केला तर 3 चेंडू फेस केलेत. 3 चेंडू मध्ये पाहिलं तर 4 धावा त्यांनी बनवल्यात. दुसरा बॉल पंकज यांचा यावेळेस उडवलाय. मिस्टामिंग झाला चेंडू जातोय सरळ आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय या बिग ब्लास्ट शेवटच्या षटकामध्ये षटकार. चला बॉल द्यायचा आहे. बाउंड्री पंचांनी बॉल पुरवायचा आहे. चला पंच दोघांना नवीनच बॉल द्यायचा दोन्ही इनिंगला. बघा दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला. या 6 धावांनीच धावफलक पाहिलं तर वेगाने पुढे सरकलाय. 38 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. यावेळेस भीमर होता. पोल केलाय. पॉवरफुल आहे. सक्सेसफुल अँड वंडरफुल चेंडू सरळ पाठवलाय आउट ऑफ द पार्क. येतोय 6 धावांसाठी. 9+6 म्हणजे षटकार. 7 धावा. बघा या 7 धावा. या 7 धावेने धावफलक पाहिलं तर 43 वर जाऊन पोहोचते. 43 म्हणजे 50च्या आकड्यापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. आता फ्री हिटचा बॉल आहे. उघडा डोळे पहा नेट आणि पुढचा बॉल असेल फिट. एक मुक्त फटका खेळण्याची संधी असेल फलंदाज युवराज यांना. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहता पण कार्पेटला रोल करत चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. बघा थोडीशी खराब फेकी त्याला फायदा पाहिला. 2 धावा झाला. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होताना पाहतोय. तिसरी धाव सुद्धा इथे होते कंप्लीट
आणि मला वाटते चौथी धाव कंप्लीट होताना पाहतोय. 4 धावा. बघा होत्याचं नव्हतं झालं. जिकडे 2 धावा होत्या तिकडे 4 धावा झाल्या. खूपच खराब असं क्षेत्ररक्षण पाहतोय. खूपच खराब असा थ्रो पाहतोय या ओव्हरथ्रोच्या रूपामध्ये पाहिलं तर. 2 धावा आणि 4 धावा. या 4 धाव्याने धावफलक पाहतो 47 वर जाऊन पोहोचते. शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या स्लॉगवरच्या षटकामध्ये. आणि 3 चेंडूवरती नक्कीच एखादा मोठा फटका, एक मोठा टार्गेट पर्यंत सेट करण्यात जाईल. हाफ ट्रॅकर बॉलचा पूल केलाय. गॅप मध्ये चेंडू खाऊन काढलाय. उमेश येतोय पुन्हा एकदा फ्रेम मध्ये. 1 धाव झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होताना पाहतोय. आणि बघा फेकी थोडीशी खराब आणि त्याचाच फायदा पाहिला तर या 2 धावा पूर्ण होताना पाहतोय. या 2 धावा, या 2 धावाने धाव फरक पाहतोय 49. 49 रन्स ऑन बोर्ड. बघा पंच दुखापत झालंय का? चार चेंडूचा खेळ झालाय. 5वा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस होता. बॉलला सह पाठवलाय. 4 धावांसाठी कार्पेटला रोल करत चेंडू जातोय. सी मळशा पार. मिळतील धावा 4. या बॉलवर आलाय सावकार. 4 धावा. यस बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे भीमवर साठी. बघूया आपण तिसऱ्या पंचांकडे वळूया. तिसरे पंच इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आपल्याला. काय घडते काय बिघडते थोड्याच वेळात आपल्याला माहित पडेल. फेल डिलिव्हरी असेल. शेवटचा बॉल असेल या षटकातील या इनिंग मधील. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येईल का? यावेळेस ऑन साईडला फटका सजवला. स्क्वेअर क्षेत्ररक्षक आहे. बघा त्याच्याकडे होतो चुकी परंतु त्याला बॅकअप चांगलं होतं उमेशांचं. 1 धाव झाली. दुसरी धाव झाली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा इथे कंप्लीट होताना पाहतोय. या 3 धावा 1 शॉट सुद्धा देतोय. यास पंचांचा आपण पाहिलं तर तटाक्ष नजर आहे. त्याचा फायदा पाहिला तर 1 धाव कमी होताना पाहतोय. म्हणजे या 2च धावा इथे स्कोर बोर्ड मध्ये आल्या जातील. या 2 धावा, या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचते. पंचावन्न धावा झालेत आणि 56 धावांचं टार्गेट सेट केलं जाते.
चला बॅटर सुद्धा जायचं आहे. राजवली संघाचे बॅटर्स 2 पाठवायचे आहेत आणि बॉल सुद्धा द्यायचा आहे. एमबी स्पोर्ट्स संघाचे कर्णधार विजय वळवी त्यांनी कृपया करून कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे, टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. विजय वळवे यांनी यायचं आहे, लवकरात लवकर यायचं आहे. संजय विलन नागले संघाच्या कर्णधार आणि महाजन वाडा संघाचे कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस साठी. संजय विलन नागले संघाचे कर्णधार आणि महाजन पाडा संघाच्या कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. इनिंग ब्रेक होते आणि त्याच्यामध्ये टॉस केला जाईल. मोतीरामजी उराडे यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला महाजन पाडा पाहतोय पण आणि दुसऱ्या बाजूला पाहतोय पण नागली संघाचे कर्णधार दोन्ही कर्णधार चला मॅच चालू होते. पॉवर प्लेचा इशारा सुद्धा आलेला आहे. पहिलं षटक पॉवर प्लेच असेल. पॉवर प्ले षटकामध्ये पाहतोय पण 3 षटक थट्टे या सर्कलच्या बाहेर असतील. आपल्याला आपल्याला पंच ऑफिशियल्स आपण पाहतोय वैभवजी धूम आणि या बाजूला पाहतोय रुपेशजी दांडेकर. स्ट्राईकला तर जयेश, नॉन स्ट्राईक एंडला किशोर. पहिला चेंडू पाहिला तर स्टिकच्या बाहेर चेंडू पिच केला होता. पंचांच्या वाईटचा येतोय. एक अवंतर धाव. या अवंतरच्या रूपामध्ये श्री गणेश होतोय आई मर्दवी राजावली बस संघाचा. यावेळेस आफ्टर होता पूल केलाय. पॉवरफुल आहे. बॉलला सर्व पाठवलं डीप स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर येतो हा षटकार. बघा या षटकाराने पाहिलं तर आपले इरादे स्पष्ट केल्यात. या सामन्यामध्ये आम्ही बॅकफुट वरती राहणार नाहीत. एक मोठी धावसंख्या आमच्या समोर उभी केल्या जरूर, परंतु आम्ही त्याचा पुरेपूर पाठलाग करणार असंच दाखवताना पाहतोय आपण जयेश यांना. पहिल्याच चेंडूवरती बॉलला सगळं पाठवलंय 6 धावांसाठी. पहिलाच बॉल तो षटकार आलाय. प्रेम बॉलिंग ट्रॅक मध्ये या दुसरा बॉल गॅप मध्ये खेळून काढाय. हाई बॉल जाईल फ्लॅट 6 धावांसाठी. येतोय दुसरा षटकार 6 धावा. बघा 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आलेत. धावसंख्या 6च्या आकड्याने जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. 13 रन्स ऑन बोर्ड. जयेश पुन्हा त्या बॅटिंग ट्रॅकवर सज्ज असतील. तिसरा येईल का यावेळी? बघा फिंगर रोल थोडीशी केली होती. थोडीशी फिंगर रोल केली होती. त्याच कारणास्तव पहिलं तर बॅट्समॅन संपर्क झाला नाही. चेंडू आलाय निर्धाव. चला तिकडे ज्या गाड्या आहेत त्याची लाईट मला वाटते पडत असेल डोळ्यावरती. यावेळेस पूल केलाय. पॉवरफुल आहे का? शतरक्षक होता त्याच्याकडून होते चुकी.
त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी. येतो अजून एक षटकार 6 धावा. षटकारांची बोली यावेळेस पाहतो तर जयंतच्या बॅट मधून वाहतोय. 3 षटकार आल्यात प्रेम यांच्या गोलंदाजीवर. यावेळेस चौथा येईल का नाही. बॅटच्या खालच्या टोला लागला. चेंडू जातोय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात. एक सिंगल धाव. या सिंगलने धावफलक पाहिलं तर 20 याकडे वजन पोहोचले. 20 रन्स ऑन बोर्ड. बघा शेवटच्या षटकामध्ये 27 धावा केल्या होत्या. त्या 27 धावांचा पुरेपूर यावेळेस पाहिलं तर बनवून ठेवलाय. तर पुढचा बॉल यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला होता. बघा क्षेत्ररक्षक होते चुकी. एक धाव झाली आणि फक्त एकच धावेवरती समाधान मानावं लागते. षटक संख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिले तर 21 याकडे वजन पोहोचले. 21 रन्स ऑन बोर्ड. बघा कंपॅरिझन पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये बेलकडे संघाने 12 धावा बनवल्या होत्या आणि 2 गडी त्यांचे पाहिलं तर तंबूच्या आशेला पोहोचले होते. परंतु पाहिलं तर या दुसऱ्या इनिंग मध्ये राजावली संघाने सुरुवात अप्रतिम केलाय. दुसरे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज अमित लहांग यांना पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. पाहतो बाहुपलीचं बंधन होतं. बाहुपलीचं बंधन पाहिलं तर तुटलेलं आहे. आता पाहतोय पण 6 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतील. आपण पाहतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक पाहतोय. डीप कव्हर मध्ये आपण पाहतोय एक क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट रिजन मध्ये आहे. काव कॉर्नर रिजन मध्ये आहे. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. पूल केलाय. पॉवरफुल आहे. बघूया आपला पंच दर्शवतील नक्की किती धावा आहेत. 6 धावा. षटकार. यस बीमर साठी रेफर केले होते बॅटिंग करणाऱ्या संघाकडून. चला आपण पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे वळूया. तिसरे पंच आपल्या डिसिजन कळवतील काय घडते काय बिघडते. नो बॉल असेल. यस रिव्ह्यू पाहिलं तर सक्सेसफुल झालाय. म्हणजे उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल असेल फ्रीट. मुक्त फटका खेळण्याची संधी किशोर यांच्याकडे असेल. एक आक्रमक फलंदाज आहेत राजावली संघाचे. यावेळेस बघा चांगला चेंडू हाताळला आहे. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू सरळ हाताळला होता. यॉर्करचा मारा केला तो गोलंदाज अमित यांनी. बघा फ्रीचा चेंडू ती कोणती धाव नाही आली. धावसंख्या फक्त आणि फक्त 28 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 28 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल फुल टॉस बॉल का मिस्टामिंग झालाय. बघा आता हा झेल कन्वर्ट करणं गरजेचं होतं किपरला. परंतु त्यांनी पाहिलं तर एक सिंगल धावा देण्यात योग्य समजलं. या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचते 29 रन्स ऑन बोर्ड. अमित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. पुढचा बॉल घेऊन जयेश यांना. फुल टॉस बॉल. फुल टॉल वसूल केलाय. 6 धावांसाठी. येतोय अजून एका जयेश यांच्या बॅट मधून षटकार. 6 धावा. बघा षटकार आलाय. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला. चेंडू जातोय स्क्वेअर रिजनवर. क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात. एक धाव घेण्यात यश मिळते. बघा षटकारानंतर पाहिलं तर कमबॅक करताना पाहतोय गोलंदाज अमित यांना. चेंडूचा विचार केला तर आपण 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला या षटकातील. या षटकामध्ये सुद्धा पाहिलं तर 2 षटकार आल्यात. मागच्या षटकामध्ये पाहिलं तर 3 षटकार होते. या षटकामध्ये 2 षटकार आल्यात. 4 चेंडू झाले. अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला तर बॅटच्या खालच्या टोला चेंडू
स्पर्श झाला आणि एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या सिंगलच्या मदतीनं धावफलक पाहतो आपण 37 या आकड्यावर जाऊन पोहोचतो. 37 रन्स ऑन बोर्ड. पाच चेंडूचा खेळ झालाय. अजून सुद्धा पाहिलं तर या षटकातील शेवटचा बॉल असेल. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फटका गॅप मध्ये खेळून काढलाय. चेंडू जातोय सी बारेशा पार. मिळतील धावा 4. या बॉलवर आलाय चौकार. 4 धावा. धावसंख्या पाहिले तर 41 या आकड्यावर जाऊन पोहोचते. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 21 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा. म्हणजे यावेळेस पाहिलं पाठलाग पूर्णपणे चांगल्या पद्धतीने केला जातोय. बघा 56 धावांचा टार्गेट सेट केलं होतं, परंतु आता समीकरण आता पाहिलं तर 12 चेंडूवरती 15 धावा. पूर्णपणे मॅच वरती पकड पाहिली तर आई मर्दी राजावली बस संघाने बसवलेली आहे. किशोर पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवर सज्ज असतील. हाफ ट्रॅकर होता यावेळेस ऑफ साईडला बघा स्क्वेअरचा फटका आपण पाहतोय. इनसाइड आउट. कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. एक धाव झाले. दुसरा धावायचा सुद्धा प्रयत्न इथे कम्प्लीट होताना पाहतोय. बघा थोडीशी दमले असतील मला वाटते. उन्हाचा ताण सुद्धा जास्त आहे. या 2 धावा. या 2 धावांनी धावफलक पाहतो तर 43 वर जाऊन पोहोचते. 43 रन्स ऑन बोर्ड. किशोर पुन्हा बॅटिंग मार्क होती. समीर यांचा पुढचा चेंडू यावेळेस तेज तक्रार होता. ब्रह्मास्त्राचा वापर केला तो गोलंदाज समीर यांनी. ब्लॉकर मध्ये चेंडू हाताळला होता. यॉर्करचा मारा. चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा ग्राउंड स्ट्रोक खेळताना पाहतोय पण लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये शतरक्षक आहे त्याकडून फंबल होताना पाहतोय. एक धाव झाली. बघा इथे चुका होतात. आता आपण पाहिलं तर तुम्ही मोठ्या धावसंख्या उभ्या केल्या होत्या, परंतु पहिल्या 2 षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्यात. तर यावेळेस पाहिलं तर थोडंसं मिसफील्ड झाला आणि त्याचाच फायदा पाहिला तर फलंदाजी करणार संघाला झालाय. ते थोडंसं अवघड समीकरण होणार गरजेचं होतं, पण त्याचं थोडंसं सोपं झालंय बॅटिंग करणार संघाकरता. पुन्हा एकदा किशोर स्ट्राईक वरती असतील. ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. यावेळेस पोल केलाय. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. 2 शतरक्षक येताना मात्र प्रेमळ होते, परंतु त्यांच्या पासून थोडंसं चेंडू लांब पडला आणि मला वाटतं एक सिंगल धाव घेण्यात यश मिळते. एक सिंगल धाव. या सिंगल धावाने धावफलक पातळी पुढे सरकते जाऊन पोहोचते 46 या आकड्यावर. 46 रन्स ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. या षटकामध्ये पाहिलं तर कमबॅक केलाय. एकही मोठा फटका येऊन दिला नाहीये गोलंदाजाने. यावेळेस मिस्टामिंग झालाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय आणि तो यशस्वी सुद्धा होतोय. फलंदाज होतोय बाद. मिस्टर जयेश भुयार बॅक टू डग आउट. गॉन. मोठा वासा पाहिला तर जायला लागलाय जयेशच्या नावाचा. बघा आज चेंडूमध्ये वैयक्तिक 30 धावा बनवल्यात जयेश यांनी. अप्रतिम फलंदाजी पाहिली आपण जयेश यांच्या बॅटमधून. मोठ्या संख्येचा पाठलाग जयेश यांनी सुखरूपरित्या पार करण्याचा प्रयत्न नक्कीच यावेळेस केला. चांगली फलंदाजी. न्यू बॅटर आपण पाहतोय प्रशांत. मागच्या इनिंग मध्ये प्रशांतांना थोडंसं बिझी ठेवलं होतं चेंडूने, परंतु आता बॅटिंग करायला गेलाय. प्रशांत स्ट्राईक वरती असलेला समीकरण झालंय आता 7 बॉल मध्ये
7 चेंडू 10 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये पाहिलं तर या षटकामध्ये कमबॅक केलं गोलंदाज समीर यांनी. हा चेंडू निर्णायक असेल. हा चेंडू जर निर्धावाला तर यावेळेस पाहिलं तर चांगला फटका सजवला ऑफ साईडला. आपण पाहतो शतरक्षक आहे तिकडे. एक धाव झाले. दुसरा धावायचा प्रयत्न होईल का? नाही. चांगला पिकअप अँड थ्रो. फक्त एकच सिंगल धाव. षटक संपते. तिसरा 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 47 या आकड्यावरती. आता पाहिलं समीकरण येऊन पोहोचलाय 6 चेंडू 9 धावा. 6 चेंडू 9 धावा. शेवटचे 6 चेंडू कोणता षटरक्षक गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होईल आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. यश यांना पाहतो पण बॉलिंग ट्रॅकवरती यश यांच्या नावामध्येच पाहिलं तर यश आहे आणि आपल्या संघाला पण यश मिळवून द्यायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. निर्णायक षटक खात्यासाठी गोलंदाज यश गांगडे यांना पाहतोय. 6 बॉल 9. पहिले 3 चेंडू पाहिले तर महत्वाचे असतील. पहिल्या 3 चेंडूवरती समजा एकही मोठा फटका नाही आला तर थोडस बॅकफूट वरती जाताना पाहतील आपण राजावी संघाला. परंतु ज्यांच्या बॅट मधून एक षटकार आलाय तोच किशोर आपण पाहतो. नॉन स्ट्राईक एंडला आहे. प्रशांत स्ट्राईक वरती आहे. न्यू बॅटर. पहिला चेंडू फेस केला त्याच्यावरती एक सिंगल धाव केलाय. स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. परंतु यावेळेस पाहिलं तर थोडस आता धाव्यावरती जो रोख लागलाय तो पूर्ण पार करावा लागेल. 9 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 9 धावा. पहिलाच बॉल पहिला हाफ ट्रॅक होता. पुल करायचा प्रयत्न. चेंडूला जातोय कार्पेटला रोल करत शतरक्षक आहे तिकडे. पाहते आपण समीर प्रशांतच्या बॅटमध्ये सिंगल धाव आले. या सिंगलच्या मध्ये धावफलक पाहतोय आपण पुढे सरकले जाऊन पोहोचते 48 या आकड्यावरती. 48 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा ऑफर केला. चेंडू जातोय ऑन साईडला. शतरक्षक आहे तिकडे. एक सिंगल धाव येताना पाहतोय. बघा 2 चेंडूवरती 2 सिंगल धाव. मागच्या षटकामध्ये पाहिलं तर जिकडे डबल होते तिकडे सिंगल धाव घेतल्यात. त्याचाच थोडासा अभाव यावेळेस जाणवताना पाहतोय. 4 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता असेल. अजून सुद्धा सामना पाहिला तर थोडस बॅलन्सिंग झालाय. हाफ ट्रॅकर दापोल केला. शतरक्षक आहे. बघा त्याला चकवून चेंडू जातोय सीमाशा जवळ. बघा 2 शतरक्षक आले होते त्यांना चकवून चेंडू सवय गेला सीमाशा पार. मिळतील धावा 4. या बॉलवर आलाय नशिबाचा चौकार. 4 धावा. बघा समीकरण थोडंसं अवघड झालं होतं परंतु या चौकाराने पाहिलं तर समीकरण थोडंसं सोपं गेलंय. 3 बॉलवरती 3 धावांची आवश्यकता आहे. प्रशांतच्या नावामध्ये शांतता आहे परंतु बॅटिंग करताना एक चौकार आलाय प्रशांतच्या बॅट मधून. तीन बॉल 3 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. पुढचा बॉल. यावेळेस ऑन साईडला फटका सजवलाय. गॅप मध्ये खेळून गेला. 1 धाव झालाय. बघा चांगला पिकअप केलाय. चांगला थ्रो सुद्धा इथे होतोय. बघा गॅदर नाही करता आलाय. त्याचा वादा पाहिला 2 धावा. स्कोर इज लेवल. धावसंख्या झाल्या समांतर. 2 बॉल 1 धावाची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. दोन बॉल 1 रनची आवश्यकता असेल. हा बॉल जर पहिला तर निर्धाव आला तर थोडासा दर्पणामध्ये येऊ शकतो फलंदाज. यावेळी बघा बॅकफुटून कट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रेशर याला बोलतात क्रिकेट. प्रेशर आहे. आमचे पंच सुद्धा थोडेसे वैभवांच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईल आलेली आहे. पहिलाच सामना पाहतोय आपण रफ अँड टफ होताना पाहतोय.
एक बॉल एक ची आवश्यकता. हृदयाचे ठोके हे दोन्ही संघाचे आता पाहिले तर वाढले गेलेत. एक बॉल एक ची आवश्यकता आहे. सामना होता कुठे आणि आता आलाय कुठे. दोन्ही संघ पाहिले तर तळाच्या काठावर समांतराला पाहतोय. एक बॉल एक. शेवटचा बॉल. हाफ ट्रॅकवरला कट केलाय आणि बॉलला सरळ पाठवलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा विनिंग शॉट. चौकार. 4 धावा. या 4 धावेने बाजी मारला या मॅच मध्ये आणि मरुदी राजावली ब या संघाने. हळलक हळलक हळलक. आणि नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडे संघ तुम्ही याला त्याने चांगला कार्य केला. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. आणि या मॅचचा मानकरी मिस्टर जयेश ज्यांच्या बॅट मधून 8 चेंडूमध्ये 30 धावा ज्यांनी बनवल्या तोच ठरतो मॅन ऑफ द मॅच. मिस्टर जयेश तुम्ही यायचं आहे.